सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। लाडकी बहीण योजनेमध्ये अनेकांचे जे लाडकी बहीण आहे त्यांचे पैसे आले नाही, एक गैरसमज कुठेतरी झालेला आहे। सध्या सरकारतर्फे असं सांगितलं गेलं आहे की KYC करायचं आणि तो महत्त्वाचा देखील आहे। नेमकं हे लोकांमध्ये जो गैरसमज झालेला ते दूर व्हावं म्हणून आपण सर काय सांगा लोकांना, लाडकी बहिणींना? पहिली गोष्ट मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता KYC आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, KYC मुळे असं होईल तसं होईल, परंतु KYC मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभ, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे KYC मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। KYC मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार।